नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा हप्त्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकले आहे, तो सुद्धा आपण पाहू शकता. पण अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे की PM किसान योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांना आता बंद होणार आहे. जाणून घेऊ संपूर्ण माहिती. व्हिडिओला सोडा लाईक करा. अधिकृत वेबसाईटवरती जाऊन स्टेटस वगैरे कसं चेक करू शकता या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त या यूट्यूब चॅनलला आपल्याला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, ते अगदी फ्रीमध्ये. चला तर व्हिडिओला लाईक केला असेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत. आपल्याला माहिती आहे 21वा हप्ता हे 19 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आलेला होता. शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात आला होता आणि त्यावेळेस EKYC ही मॅन्डेटरी आणि PM किसान रजिस्टर फार्मर्स OTP बेस्ड EKYC इज अवेलेबल ऑन PM किसान पोर्टल ऑन नियरेस्ट CSC सेंटर्स बाय बी कनेक्टेड फॉर बायोमेट्रिक बेस्ड EKYC. म्हणजे याचा अर्थ काय होतो हे संपूर्ण इंग्लिशमधून दिलेलं आहे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. 21व्या हप्त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे EKYC करावी लागत होती. ही EKYC प्रक्रिया आपण पूर्ण केलेली असेल. आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, कोणत्या शेतकरी बांधवांचे हप्ते बंद पडणार आहेत याकडे वळूत. तर ज्या शेतकरी बांधवांची फार्मर ID अत्यंत महत्त्वाची आहे. आपण फार्मर ID काढली नसेल तर काढून घ्या मित्रांनो. हे जे हप्ते आहेत PM किसान योजनेचा हप्ता असो आहे, ज्या शेतकरी बांधवांची 22वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांना फार्मर ID काढली आहे त्यांनाच मिळणार आहे 22वा हप्ता. हे लक्षात घ्या. PM किसान योजनेची EKYC वगैरे पूर्ण करा आणि 22वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला हे अनिवार्य आहे फार्मर ID, ती पण पूर्ण करून घ्या. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. धन्यवाद.